दितिमाता, ही शतमूर्ख स्त्री शुद्धीवर कधी येणार आणि हे सगळं घडवणारी ती शक्ती कोण आहे हे आपल्याला कधी कळणार? असुर सम्राज्ञी या कारस्थानात तुमचा हात नाहीये ना सम्राज्ञी? नाही असुर नरेश, आम्ही हिला काहीच करायला सांगितलं नाही आणि त्या ग्रंथातील मजकूर गायब करण्याची हिची क्षमता नाही असं दैत्यमाताच म्हणाले होत्या, हो ना? आणि आमचीही तेवढी क्षमता नाही. मग दुसरं कोण असेल? कुठली तरी दैवी शक्ती यात हस्तक्षेप करते, पण आता त्याचा शोध घेण्यात आपला वेळ वाया घालवून चालणार नाही. आता पुन्हा एकदा आम्हाला आमच्या सिद्धी वापरून उरलेल्या 3 रिपूंना विधिबद्ध करावं लागणार आहे. दितिमाता, पण त्यामध्ये वेळ जाईल. त्याशिवाय दुसरा मार्गही दिसत नाहीये महिषा. आणि यावेळी तूही आमच्या बरोबर सिद्धीसाठी बसायला हवं. त्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेन दितिमाता, पण आधी हे कृत्य करणाऱ्याला शोधून त्याला धडा शिकवायला हवा. तुळजा, शेवटी तू तुझ्या मनासारखं केलंसच. महिषासूर आता तो ग्रंथ वापरू शकणार नाही. पण त्याची केवढी मोठी किंमत तुला चुकवावी लागणार आहे हे लक्षात येतंय का? आम्ही त्याचा विचारच केला नाही. आई म्हणून आम्हाला जे योग्य वाटलं आम्ही तेच केलं. पण त्यामुळे दिती आणि महिषासूर हे दोघे मिळून ते मंत्र सिद्ध करणार आहेत. म्हणजे येणारे रिपू हे अधिक शक्तिशाली असणार आहेत. त्यासाठी आम्ही जगदंबाला पूर्णपणे तयार करणार आहे आणि त्यासाठी वेळ हाताशी आहे. ह्या वेळात शक्य असलेल्या सगळ्या विद्या आम्ही तिला शिकवू. ती कुठल्याही संकटाला पूर्ण शक्तीनिशी सामोरं जाऊ शकेल अशी आम्हाला जेव्हा खात्री होईल तेव्हाच आम्ही योग निद्रेत जाऊ शकू. तुळजा, तू देवी आहेस, तू आमचा अंश आहेस. तुझ्या शक्ती अमर्याद आहेत, पण तू साक्षात मंगल आहेस. परंतु फार काळ तुझ्यात ही अमंगल ऊर्जा सामावून घेणं योग्य नाही. ह्याचे परिणाम तुला भोगावे लागतील तुळजा. जगदंबासाठी कुठलाही त्रास सहन करायची तयारी आम्हाला ठेवावीच लागणार आहे. आम्हाला तिचं बालपण बघायचंय आणि कुठल्याही भीती विना तिला बागडताना बघायचंय. तिच्या आई वडिलांची तिच्याबद्दलची चिंता कायमची मिटवायची आहे. ह्याच काळात जगदंबा दुर्बल नाही, आणखी सबळ होणार आहे. पुढच्या आव्हानांसाठी सर्वार्थाने सज्ज होणार आहे. त्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये महिषा. आधी पाठवलेल्या 3 रिपूंचं काय झालं, तुळजानं नेमकं त्यांचं काय केलं याची आपल्याला कल्पना नाहीये. आपण थोडा जरी वेळ वाया घालवला तर कदाचित आपण हे उरलेले 3 रिपूही गमावून बसू. हीच वेळ आहे. शर्थीचे प्रयत्न करून आपल्याला विजयश्री खेचून आणायची आहे. हा गुन्हेगार आपण शोधूच, पण आपण जर पुढील कामाला विलंब केला तर आपण आपलं सगळंच गमावून बसू. आत्ताच आपल्याला साधनेला बसावं लागणार आहे महिषा. ही कठोर आणि अविरत चालणारी साधना आहे. दैत्यमातांचं म्हणणं अगदी योग्य आहे असुर नरेश. आपण स्वतः त्याकडे लक्ष द्यायला हवं. आज माझे हात काळाने बद्ध आहेत.
पण ही सिद्धी पूर्ण करून मी लवकरच परत येईन आणि त्यानंतर मी हा खरा गुन्हेगार कोण आहे ते शोधून काढेन. आणि सम्राज्ञी, या कृत्यात जर तुमचा सहभाग असेल तर तुमचा आणि तुमच्या या मूर्ख दासीचा समाचार घेईन मी. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि ही कामगिरी आम्ही तुझ्यावर सोपवली. आता लवकर शुद्धीवर ये आणि हे सगळं कुणी घडवून आणलंय हे आम्हाला सांग. असुर नरेशांच्या आधी हे सगळं आम्हाला कळायला हवं, नाहीतर तुझंही काही खरं नाही आणि आमचंही काही खरं नाही. काही वेळा आमच्या रचनेच्या पलीकडच्या गोष्टी घडतात. त्याला कारण असते. देव, दानव, मानव तिघांच्याही मनात खोलवर दडलेले षड्रिपू. महिषासुराकडे ईर्ष्या आणि हाव आहे, तर तुझ्याकडे अतीव माया आणि प्रेम. दोन्हींचा अतिरेक चुकीचाच, पण हा विश्वाचा गाडा चालवण्यासाठी यांचा समतोल आम्हाला साधावाच लागेल. आदिशक्ती, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं, तुमची रचना हे आम्ही आव्हान म्हणून स्वीकारत आहोत. कारण आम्हाला विश्वकल्याणासाठी आई पण नाकारता येणार नाही, मायेचा अधिकार बाजूला सारता येणार नाही. मी आदिशक्ती आहे. सगळ्या ब्रह्मांडाचा व्याप तटस्थपणे सांभाळत असले तरी तुळजाचा दृष्टिकोन माझ्यापेक्षा खूप वेगळा आहे. तिच्या आत एक आई आहे. आईच्या नात्याने ती ह्या जगाकडे, त्यातील प्रत्येक कणाकडे पाहते. ती कठोर आहे, पण तिच्यात दडलेली माया तिच्या लेकरांसाठी नेहमीच उफाळून येत असते. तिच्या ह्या कृतीमुळे एकीकडे जगदंबा तिच्या बालसुलभ आयुष्यातील आनंद उपभोगू शकत होती. काळ कुणासाठी थांबत नाही. तो पुढे जात राहिला आणि जगदंबाचं प्रशिक्षण सुद्धा तुळजाने सुरू केलं. आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानी. जगजननी तव चरणी आई, फळ येईशिन सरुनी जाई. सकळ पिडाने हरुनी आई, पोटाशी घे धरुनी आई. महिमा तव त्रिभुवनी तुळजाई, आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानी. उधळीला भंडाऱ्याला एक जागराला, पासळीला पंचप्राण एक गोंधळाला. देवी आई महिषासुरमर्दिनी, आदिशक्ती आदिमाया.
मधुनी उसळे भक्ती दानव पळती पाप जगदंबा, आज तुझं प्रशिक्षण पूर्ण झालं. शस्त्रास्त्र चालवण्याचं तुझं कौशल्य पाहून आम्ही प्रसन्न झालो. तुला आणखी काहीतरी द्यायचंय. तुझा मळवट कपाई आई भय संकट निवारी आई हा महिमा तव त्रिभुवनी तुळजाई आई तुळजा भवानी आई आई तुळजा भवानी हा. आई तुळजा भवानी आई आई तुळजा भवानी आई तुळजा भवानी आई तुळजा भवानीचा आई भवानीचा. ही आमची तलवार. शत्रू कितीही प्रबळ असला तरी त्यांचा नाश करण्यासाठी, सृष्टीचा उद्धार करण्याच्या तुझ्या कार्यासाठी तुला हिचा उपयोग होईल. दितिमाता, यज्ञातला अग्नी अचानक का विझला? विजला नाही, आपला यज्ञ फलद्रूप झालाय. आपण यशस्वी झालोय. म्हणजे आपल्याला आपल्या मंत्रांची पुनःप्राप्ती झालीय. दितिमाता, दितिमाता उत्तम, अतिउत्तम. ही आनंद वार्ता आहे. ह्यासाठी आपली अनेक वर्ष वाया गेली आहेत महिषा. आता वेळ दौडून चालणार नाही. तरी ही उतावीळपणा आणि अतिशीघ्रता उपयोगाची नाही. दितिमाता तुळजावर वार होईलच, पण यावेळी संयमानं आणि बुद्धी चातुर्याच्या बळावर होईल. यावेळी मी वेगळा मार्ग अवलंबणार आहे. आजवर तुळजाचा पाठलाग मी अधीरतेनं केला, पण आता नाही. आता शांतपणे मी सगळं हाताळेन. जगदंबावर वार होईलच, पण तो असा होईल की काय झालं, कधी झालं आणि कसं झालं हे तिचं तिलाही कळणार नाही. जगदंबा, तुझ्या वयाला साजेसं असं सगळं प्रशिक्षण तुझं पूर्ण झालंय. तू त्यातील कौशल्यही चांगल्या प्रकारे आत्मसात केलंयस. पण आता पुढचं काहीतरी शिकव ना. मला तुझ्याकडून सगळं शिकून घ्यायचंय. जगदंबा, एवढी घाई करण्याची गरज नाहीये. तुला ते झेपायला तर हवं ना. छेपेल ग, मी तुझंच रूप आहे ना. मी म्हणजे तू, तू म्हणजे मी. तुळजाई, तू माझ्या बलबल आहेस, मग मला काहीच चिंता नाही. मी म्हणजे तू, तू म्हणजे मी. तुझं वय वाढलं तरी हे बोलण्याची सवय काही गेली नाही अजून. ही सवय तर कधीच जाणार नाहीये. तीच तर माझं संपूर्ण अस्तित्व आहे ना. मी म्हणजे तू, तू म्हणजे मी. अजूनही तशीच चुटू बोलतेस. बर, आता माझं प्रशिक्षण संपलं. मग आता पुढे काय करायचं? महिषासूर कुठेतरी घाबरूनच बसलाय. त्यांना पुन्हा कुठला हल्ला करायचा धाडसही केलं नाहीये.
महिषासूर सध्या नसला तरी गाफील राहून चालणार नाही. तो पुन्हा कधीही येऊ शकतो आणि त्याच्या प्रत्येक हल्ल्यासाठी तुला तयार राहायला पाहिजे. त्यासाठीच तुला हे प्रशिक्षण दिलं. मी तयार आहेच ग. आणि तूही आहेस ना माझ्या मदतीला. आम्हाला वाटतं काही काळ जगदंबाला आराम मिळाला. पण त्यासाठी तुला काय करावं लागणार आहे याची तुला कल्पना आहे ना? पण जगदंबा तर खरोखर आमचाच अंश आहे. आम्ही तिच्यासाठी काहीही करायला तयार आहोत. मग त्यासाठी आम्हाला कितीही त्रास झाला तरी चालेल. तुळजाई, त्याबद्दलच आम्हाला तुला काहीतरी सांगायचंय. खूप महत्वाचं. नीट ऐक. काय सांगणार आहेस तुळजाई? जगदंबा, काय ग, काय झालं? अगं तुझी आई तुला शोधतीये. खूप चिडलीये. तू इथे काय करतेस? अरे हो की, आईने मला खूप कामं सांगितली होती. मी विसरलेच. चल जाऊया आपण. बर मी. चल जाऊया आपण. कुठं गेली ही पोरगी? घरातली कामं सांगितली तर ते करायचा तर पत्ताच नाही. जरा मोकळीक दिली तर कुठं जाऊन बसती कुणास ठाऊक. मोठी झाली तर जरा जास्त शिंग फुटली वाटतं तिला. अगं असू दे ग, एवढी पण मोठी झाली नाही ती अजून. ती बी दमत असेल, शिकल काम हळूहळू. घे. तुम्ही तिला पाठीशी घालताय ना म्हणून ती डोसक्यावर बसली. अगं आलीस? सोड सोड म्हणते ना, सोड ना. जगदंबा, अजिबात लाळात येऊ नगस तू. आज तुझं काय बी ऐकून घेणार नाहीये म्या. काय सांगितलं होतं म्या तुला? काय? काय त्या कोपऱ्यातला पसारा आवर म्हणलं होतं ना व? कुठला कोपरा? कुठला कोपरा? थांब, दावतेच तुला. हे हे कवा आवरलंस तू? हे कवा केलंस तू? मुसळ. ती बी पुसून झाली? भांडी भांडी आवरायला सांगितली होती. हे बी काम झालं? काय ग, मी तुला यशोदेला बोलवाय पाठवलं तवा तर कामं झाली नव्हती ही, आणि तू आली तवा बी. काय हो, तुम्ही केली? मी नाही, मला तर आत्ता माहित झालं समज. अगं मीच केली असणार की, दुसरं कोण आहे? अगं पण आता पण नाही बिन नाही, तू सांगितलेली समधी कामं केली आहेत ना तिनं. हा, मग आता राग सोडून दे. हा, आई सोड ना ग राग. हस ना, तू हसल्यावर लय छान दिसतेस बघ.